हॅलो एव्हरीवन, पार्ट फर्स्ट चॅप्टर इंटिग्रेशन. तर आज आपण एक्झरसाइज 5.1 स्टार्ट करतो आहे. ओके, सिम्पल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला जवळपास सगळ्यांना पाठच आहेत मुलांनो. तर बिफोर स्टार्ट करण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सर्व फॉर्म्युलेज रिलेटेड इंटिग्रेशन हे तुम्ही पाठ करून ठेवा. ओके, प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. ओके, सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट फर्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन -2 डिवाइड बाय इन द रूट. ओके, असे दोन फॉर्मॅट्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. ओके, तर मुलांना ह्या ठिकाणी सॉल्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं पार्ट की आपल्याला फॉर्म्युलेज माहीत पाहिजेत. कारण इंटिग्रेशनमध्ये रूटचा फॉर्म्युला कुठल्याही प्रकारचा नाही, त्या ठिकाणी सगळे ॲडजस्टमेंट्स आहेत. तर ह्या ठिकाणी चला 1 बाय 1. तर ह्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी इंटिग्रेशन फॉर्म्युले वापरण्याच्या अगोदर रॅशनलायझेशन पद्धतीने याला सिम्प्लिफाय करून घेतो आपण ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल हिअर -2 डिवाइड बाय इन द रूट 5x - 4 देन 5x - 2. ओके, इंटू. तर डिनॉमिनेटरमध्ये जे रूट 2 टर्म्स आहेत तर ह्याला आपण काय करतो, रॅशनलाइज करतो. ओके, सो व्हॉट विल हिअर 5x - 4. ओके, मायनस असेल तर आपण ह्या ठिकाणी प्लस. इट इज अ रॅशनलायझेशन फॉर्मॅट. 5x - 2 डिवाइड बाय रूट 5x - 4 प्लस इन द रूट 5x - 2 विथ रिस्पेक्ट टू dx. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. ओके, मग आता जर दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करतो आपण. सो व्हॉट विल हिअर, सो -2 इन द ब्रॅकेट 5x - 4 प्लस इन दिस ब्रॅकेट 5x - 2 ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ह्या ठिकाणी वी हॅव 2 टर्म्स 5x - 4 अँड नेक्स्ट वन इज दॅट इन द सेकंड ब्रॅकेटमध्ये 5x - 4. ओके, देन प्लस इन द रूट 5x - 2 विथ रिस्पेक्ट टू dx. तर ह्या ठिकाणी मुलांनो न्यूमरेटरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल कॉन्स्टंट कोण आहे, -2 इज अ कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट टर्म बाहेर कॉमन काढा. सो व्हॉट इज इन द रूट 5x - 4 प्लस इन द रूट 5x - 2. ओके, सो डिवाइड बाय. आता डिनॉमिनेटरमध्ये दोन ब्रॅकेट्स आहेत, फर्स्ट ब्रॅकेट आणि वी हॅव अ सेकंड ब्रॅकेट. तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 5x - 4, इथं पण 5x - 4. इट इज अ ए, इट इज ऑल्सो ए, इट इज अ बी, इट इज अ बी. तर ह्या ठिकाणी a मायनस बी अँड a प्लस बी असेल तर मॅथमॅटिक्समध्ये आपण ॲडजस्टमेंट्स काय करतो, a² - b² लिहिता येतं. ओके, a मायनस बी, a प्लस बी जर असेल तर आपण मॅथमध्ये a² - b². सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, सो 5x - 4 रूट ह्या टर्मचा स्क्वेअर फ्रॉम दिस प्रॉपर्टी a², b². व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, 5x - 2 होल टर्म. ओके, विथ रिस्पेक्ट टू dx. तर मुलांना ह्या ठिकाणी चला सिम्प्लिफाय करू आपण ह्या ठिकाणी. सो 5x - 4 देन प्लस रूट 5x - 2. आता डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर रूट अँड स्क्वेअर मुलांना ह्या ठिकाणी काय होतो, कॅन्सल. व्हॉट इज द रिमेन 5x - 4. सो रूट अँड स्क्वेअर कॅन्सल. व्हॉट इज द रिमेन 5x - 2. बट यूज अ ब्रॅकेट. वाय ब्रॅकेट, बिकॉज ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, मायनसनं पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dx. सो -2 वन्स अगेन 5x - 4 देन प्लस 5x - 2 डिवाइड बाय. सो 5x - 4 मायनस इंटू प्लस -5x -2 +2 विथ रिस्पेक्ट टू dx. सो हिअर प्लस 5x -5x कॅन्सल. सो -4 + 2 -2. ओके, सो 5x - 4 then root 5x - 2 then divide by -4 + 2 -2 with respect to dx. So here -2 and it's also -2 cancel. Okay, it is a multiplication form. So what is the remain finally, 5x - 4 in the first root and the second root is that 5x - 2 with respect to dx. We have got a 2 terms. Okay, done. मग फायनली वन्स अगेन आता कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तो ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत, दोघाला इंटिग्रेशन सेपरेशन करा. -4 विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेशन 5x - 2 विथ रिस्पेक्ट टू dx. तर मुलांना तुम्हाला एक माहीतच आहे की इंटिग्रेशनमध्ये रूटचा फॉर्म्युला नाही. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहे 1/2 रूट एक्स, पण रूट एक्सचा इंटिग्रेशन फॉर्म्युला अवेलेबल नाही. मग ह्या ठिकाणी रूटचा फॉर्म्युला नाही तर दॅट्स वाय आपण रूटला कन्व्हर्ट करतो, कशामध्ये 1/2 मध्ये कन्व्हर्ट करतो. ओके, चला पाहूत आपण 1 बाय 1 ह्या ठिकाणी कसं कन्व्हर्ट करता येईल. ओके, सो दिस इज द फॉर्म. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट इंटिग्रेशन what will here, so 5x - 4. सो रूटला मॅथमॅटिक्समध्ये आपण 1/2 असे ॲडजस्टमेंट्स करता येतात. ओके, वन्स अगेन सो 5x - 2 रूटला आपण कन्वर्जन करतो 1/2 मध्ये. ओके, मग आता फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, जर x⁻n असेल
विथ रिस्पेक्ट टू, तो फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी x⁻n+1 डिवाइड बाय n+1 हा फॉर्म्युला अवेलेबल आहे. पण ह्या ठिकाणी सिंगल एक्स नसून एक मोठी टर्म आहे, ह्याला आपण जस्ट कन्सिडर करा f(x). जर f(x) ह्या पूर्ण टर्मचा जर नंबर असेल तर व्हॉट द फॉर्म्युला सेम लाईक दॅट वन, f(x) n+1 डिवाइड बाय n+1 अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ विच वन, f(x). तर ह्या पॅटर्ननं आपल्याला सॉल्व करायचं आहे मुलांनो. लक्षात ठेवा, जर सिंगल एक्स असेल तर एक्सचा पॉवर नंबर असेल तर फॉर्म्युला असेल x⁻n+1 डिवाइड बाय n+1, आणि जर एखाद्या पूर्ण टर्मचा म्हणजे फंक्शनचा पॉवर असेल ओके, तर ह्या मुवमेंटला f(x⁻n) हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो. ओके, सो नेक्स्ट स्टेप दॅट, सो व्हॉट विल हिअर f(x) मीन्स 5x-4, सो f(x) n+1 divided by n+1, okay, and then derivative of f(x) means what, 5x-4, ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये. देन प्लस, आता ह्या ठिकाणी प्लस याचा कॉन्स्टंट घेतो, पण दोन्ही इंटिग्रेशनसाठी एकच कॉमन प्लस ती घ्या नंतर सगळ्यात शेवटी. आता ह्या ठिकाणी f(x) आहे, सो f(x)चा फॉर्म काय, f(x) n+1 डिवाइड बाय n+1 and then derivative of f(x) means 5x-2 and then plus c सगळ्यात फायनली. ओके, चला 1 by 1 सिम्प्लिफाय करू आपण ह्या ठिकाणी. 5x-4, ओके, 1/2 plus 1 means what will, 3/2, it's also 3/2. then आता डेरिव्हेटिव्ह 5x चा डेरिव्हेटिव्ह काय तुम्हाला 5, 4 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 0, ओके, 4 चा डेरिव्हेटिव्ह काय ह्या ठिकाणी 0, इट इज अ कॉन्स्टंट, इथे x व्हेरिएबल आहे, सो दॅट्स अ 5 कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 4 चा डेरिव्हेटिव्ह असेल 0. वन्स अगेन 5x-2, then 1/2 plus 1 what will here, 3/2, it also 3/2, and then so once again 5x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 5 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह असेल 0, then प्लस c. मग आता ह्या ठिकाणी मुलांनो थोडंसं विचार केला आपण, 3/2 रिव्हर्समध्ये काय होतो 2/3, 5x-4 raised to 3/2, then so what will here 1/5, then once again 5x-2 raised to 3/2, हा 3/2 रिव्हर्स काय होईल ह्या ठिकाणी 2/3 इंटू वॉट 1/5 प्लस c. आता ह्याच कॉमन पार्ट काय निघतो ह्या ठिकाणी 2/3 and 5, 3, 5, 15 means what will, 2/15 is a common part, and what is the remaining here, 5x-4 raised to 3/2, then so what will 5x-2 raised to 3/2 हे त्या ठिकाणी शिल्लक असेल. तर कॉमन काय असेल 2/3 1/5, 2/3 1/5, सो 5, 3, 15. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कॉमन पार्ट काढता येतो आणि इज अ रिमेनिंग पार्ट, सो दॅट इज युअर आन्सर. इट इज व्हेरी सिम्पल मुलांना. फक्त एक लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. सो कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचं हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. ओके, सो ह्या ठिकाणी मी तुम्हाला 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. जर सिंगल व्हेरिएबलचा पॉवर नंबर असेल तर ह्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. तर ह्या ठिकाणी सिंगल व्हेरिएबल असून एक इक्वेशन आहे आणि इक्वेशनचा पॉवर असेल तर दॅट मोमेंटला वी यूज दिस फॉर्म्युला. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघू. सो दिस इज द सेकंड क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर I इज इक्वल टू, तर वी हॅव 3 टर्म्स इन द ब्रॅकेट 1, 2, 3. सो प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट मल्टिप्लाय करा. 1 dx इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेशन x² विथ 2 फॅक्टोरियल विथ रिस्पेक्ट टू dx. तर मुलांना ह्या ठिकाणी 1 by 1 लक्षात ठेवा. सर एक्सचा पॉवर जर नंबर असेल तर फॉर्म्युला काय असतो आपल्या ह्या ठिकाणी x⁻n+1 डिवाइड बाय n+1 ह्या टर्ममध्ये आपल्याला सॉल्व करता येतं. आता ह्या ठिकाणी 1 इज अ कॉन्स्टंट आहे. एक लक्षात ठेवा मुलांनो, डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट जो सिंगल असेल सोबत एकसारखी फॅमिली जर नसेल तर त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह असतो 0. पण इंटिग्रेशनमध्ये कधीच कॉन्स्टंट 0 होत नाही. जो सिंगल आला असेल तर समजा 5 असेल तर 5 कॉन्स्टंट कॉमन बाहेर निघतो, मध्ये असेल 1, 1चा विथ रिस्पेक्ट टू काय असेल x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन असेल x. तर लक्षात ठेवा की इंटिग्रेशनमध्ये कधीही कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 नसते इंटिग्रेशनमध्ये. ओके, सो 1चा इंटिग्रेशन काय असेल मुलांनो x विथ रिस्पेक्ट टू x, सो दॅट्स वाय x विथ रिस्पेक्ट dt असेल तर इथं t, विथ रिस्पेक्ट d थिटा असेल तर थिटा. ओके, जो व्हेरिएबल सोबत असेल तो ह्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन फॉर्मॅटमध्ये घेतो. आता इथं सिंगल x आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, पण ह्या ठिकाणी इंटिग्रेशनमध्ये एक्सचा इंटिग्रेशन 1 नसतो. आता एक्सचा पॉवर काय ह्या ठिकाणी 1 आहे. जर एक्सचा पॉवर 1 नंबर असेल तर फॉर्म्युला काय x⁻n+1 मीन्स व्हॉट विल n+1 डिवाइड बाय n+1. तर ह्या फॉर्मॅटनं आपण ह्या ठिकाणी सॉल्व करतो. आता ह्या ठिकाणी आता फॉर्म्युला वापरत आहे ह्या ठिकाणी x², पण कॉन्स्टंट कोण आहे 1/2 फॅक्टोरियल, हा कॉन्स्टंट टर्म बाहेर कॉमन काढा. ओके, 1/2 फॅक्टोरियल, व्हॉट इज द रिमेनिंग x² विथ रिस्पेक्ट टू dx. x प्लस
1 + 1 2 / 2. आता ह्या ठिकाणी मुलांना 2 फॅक्टोरियल, ॲक्च्युअली फॅक्टोरियलला आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतं, हे ॲज इट इज तुम्ही ठेवू शकता किंवा इथं तुम्ही 2 असे लिहिता येतं. आता फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करतो आपण, लक्ष द्या. समजा 2 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल मीन्स व्हॉट विल हिअर 1 × 1. सो 2 फॅक्टोरियल मीन्स व्हॉट विल हिअर 2 × 1. सो 3 फॅक्टोरियल काय असेल 3 × 2 × 1. 4 फॅक्टोरियल मीन्स व्हॉट विल हिअर 4 × 3 × 2 × 1. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचे फॅक्टर्स घेतो. तर 2 फॅक्टोरियल 2 × 1 काय असेल 2, इथं असेल 1, इथं असेल 6, इथं सो 24. सर ह्या ठिकाणी 2 फॅक्टोरियल काय असेल 2. सो दॅट्स वाय 2 फॅक्टोरियल मी ह्या ठिकाणी 2 असं लिहिलेलं आहे. आता x² आहे. जर एक्सचा पॉवर नंबर असेल तर फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, दॅट इज द फॉर्म्युला x⁻n + 1 / n + 1 दॅन +c. कॉमन सगळ्यामध्ये एकच c. ठीक आहे, तुम्ही इथं +c इथं +c घ्या, काही फरक पडत नाही. 3c असते तर 3c, पण शेवटी फायनली आपण कॉन्स्टंट c's घेतो. ओके दॅन सो x + x² / 2. सो व्हॉट विल हिअर 1/2 x³ / 3 + c. सो वन्स अगेन इथचा डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन 3 × 2 6. सो फायनली व्हॉट विल यू आन्सर हिअर, सो x³ / 6 + c. दॅट इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. ओके, तर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे सॉल्व करता येतं. ओके, चला. सो थर्ड क्वेश्चन, I = 3x³ - 2 √x / x दिलेला आहे विथ रिस्पेक्ट dx आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण ह्या एक्सरसाइजमध्ये सॉल्व केलं होतं की 2 टर्म्स रूटमध्ये डिनॉमिनेटरला, तर त्या मुमेंटला आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन असल्यामुळे आपल्याला रॅशनलायझेशन पद्धतीने सॉल्व करावं लागलं. पण ह्या ठिकाणी रॅशनलायझेशन पद्धत घ्यायची गरज नाही आहे, कारण रूट जो फॉर्मॅट आहे तो अप्पर पार्टला आहे न्यूमरेटरमध्ये. ओके, मग काय करता येईल, त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल 2 टर्म्स आहेत न्यूमरेटरमध्ये, दोघांचा एकच बेस सेम आहे x. तर रूलनुसार, इंडायसेस रूलनुसार आपण ह्या ठिकाणी दोन्ही न्यूमरेटरला सेपरेटली आपण डिनॉमिनेटर सेपरेट करू शकतो. इट इज रूल ऑफ डिनॉमिनेटर. ओके, सो ह्या ठिकाणी 3x³ ला आपण ह्या ठिकाणी x दिलेला आहे, 2 √x ला आपण x, दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट केलेला आहे. सो वन्स अगेन काय करता येईल मुलांनो, x³ मधून एक x गेला तर x² शिल्लक राहतो ह्या ठिकाणी मायनस. आता ह्या ठिकाणी √x आणि हा x आहे, तर कॅन्सलेशन करता येईल का मुलांना, आपल्याला करता येणार नाही. मग काय करणार आपण, लक्ष द्या. आता रूटला आपण मॅथमध्ये काय लिहू शकतो 1/2. वन्स अगेन लक्ष द्या, एक्सला ॲज इट इज रूटला मॅथमध्ये आपण 1/2 लिहू शकतो. आता ह्या ठिकाणी x आहे, हा एक्सचा पॉवर कसा आहे मुलांनो +1 आहे. डिनॉमिनेटरमध्ये याचा पॉवर +1 आहे, तर अप्पर पार्टला न्यूमरेटरमध्ये काय होतो, पॉवर निगेटिव्ह होतो. ओके, निगेटिव्ह होतो. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. ह्या ठिकाणी 3x² - 2. इंडायसेसचा रूल तुम्हाला माहितीच आहे मुलांना, जर बेस सेम असेल तर पॉवरचं आपण ॲडिशन ॲज वेल एज सबस्ट्रॅक्शन करता येतं. दोघांमध्ये कॉमन मी बेस x घेतला, याचा पॉवर असेल 1/2, हा पॉवर असेल -1. ओके, विथ रिस्पेक्ट टू dx. मग आता चला सिम्प्लिफाय करू आपण ह्या ठिकाणी 3x² - 2 x⁻². कॅल्क्युलेट करा, आन्सर मिळेल तुम्हाला 1/2. 1/2 -1 कॅल्क्युलेट करा तुम्ही, क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर तुम्हाला काय मिळेल -1/2. मग आता ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत आपल्याकडे. आता सरळ इक्वेशन आहे, दोघांना इंटिग्रेशन सेपरेट करा. सो 3x² विथ रिस्पेक्ट dx -2 x⁻² -1/2 विथ रिस्पेक्ट टू dx. आता विथ रिस्पेक्ट x फॅमिली आहे, 3 इज अ कॉन्स्टंट पार्ट, आधी कॉमन बाहेर काढा तुम्ही, x² dx. सो 2 कॉन्स्टंट बाहेर काढला, -1/2 विथ रिस्पेक्ट टू dx. मग आता ह्या ठिकाणी एक्सच्या पॉवरमध्ये नंबर आहे, फॉर्म्युला काय मुलांनो x⁻n फॉर्म्युला. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला, x⁻n असेल तर फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला ह्या ठिकाणी n + 1 / n + 1. डझंट मॅटर तो पॉवर काही असेल, पण तो नंबर पाहिजे, तो निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल चालेल, हरकत नाही. मग पुन्हा वन्स अगेन x⁻, व्हॉट इज द नंबर 2. सो n + 1 / n + 1 then -2. वन्स अगेन x⁻, नंबर कोण आहे -1/2. सो n + 1 / n + 1. ओके, सो नेक्स्ट वन देन +c. सो x³ / 3 -2. कॅल्क्युलेट करा मुलांना, तुम्हाला आन्सर 1/2 / 1/2 असं तुम्हाला मिळेल. ओके, कॅल्क्युलेट करा, 2 × 1 2, -1 + 2 1/2. ओके, सो 3 3 इज अ कॅन्सल. सो फायनली x³ - 2 1/2 रिवर्स काय होतो 2/1 x⁻² 1/2 + c. फायनली x³ - 2 to 4. आणि ज्याप्रमाणे मुलांनो आपण ह्या ठिकाणी रूटला आपण 1/2 लिहू शकतो, त्याचप्रमाणे x⁻² 1/2 ला आपण रूटमध्ये लिहिता येतं. म्हणजे फायनली आन्सर हा 1/2 जो आहे पॉवर, त्याला आपण ह्या ठिकाणी √x असं लिहिता आपल्याला ह्या ठिकाणी येईल. ओके, तर ह्या फॉर्मॅटनं आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. ओके,
So this is the next question. Question number 4. Evaluate 3x square minus 4 whole square. First of all, let consider I is equal to. आता ह्या ठिकाणी मुलांना ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत. इंटिग्रेशन दोघाला सेपरेट मल्टिप्लाय करता येत नाही. कारण ह्या ठिकाणी पॉवर काहीतरी आहे. ओके, पॉवर दिले त्यांनी ह्या ठिकाणी. जर पॉवर 1 असेल तर आपण ऑब्व्हियसली दोघांना सेपरेट मल्टिप्लाय केलं असतं इंटिग्रेशनने आणि इंटिग्रेशन काढलं असतं. पण ह्या ठिकाणी पॉवर आहे, तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता इम्प्लिमेंट होईल? ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत, दोघांच्यामध्ये मायनस आहे, तो a मायनस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस 2ab देन प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो. मग चला वन्स अगेन व्हॉट विल हिअर a मायनस बी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इज 3x, व्हॉट इज द b इज 5. ओके, फॉर्म्युला काय म्हणतो? ए स्क्वेअर मीन्स 3x स्क्वेअर ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर. ओके, मायनस 2ab, 2 मीन्स 2, a मीन्स काय व्हॉट विल 3x, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b इज 5, देन b स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी याला एक्सपांड करता येतं. ओके, वन्स अगेन आय रिपीट, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, a मीन्स 3x स्क्वेअर. ओके, देन b 5 b स्क्वेअर देन 2ab 2a आणि b. त्याला ह्याला बघू फायनली काय होतं ते ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 3चा स्क्वेअर काय असेल 9x स्क्वेअर 2 2 काय होईल ह्या ठिकाणी आप मुलांना 4 देन 2 3 5 5 5 20 3 2 6 6 5 30. सो व्हॉट विल हिअर 30x. ओके, देन 5 × 25 विथ रिस्पेक्ट टू ह्या ठिकाणी काय असेल dx. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सपान्शन ह्या ठिकाणी घेता येईल. ओके, देन मग आफ्टर दॅट आता मुलांना ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये किती टर्म्स आहेत आपल्याकडे? ह्या ठिकाणी 2 टर्म्स आहेत. ओके, सो इथे स्क्वेअर राहिला. ओके, 3x स्क्वेअर, एची व्हॅल्यू 3x स्क्वेअर आहे ना ह्या ठिकाणी. ओके, स्क्वेअर. तर ब्रॅकेटमध्ये 3 टर्म्स आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. तर ह्या ठिकाणी इंटिग्रेशन सगळ्या सेपरेटली सेपरेशन करा. dx इंटिग्रेशन 30x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट dx देन हिअर 25 विथ रिस्पेक्ट टू dx. आता x सारखी फॅमिली आहे विथ रिस्पेक्ट टू x. 9 इज अ कॉन्स्टंट, सो टर्म बाहेर काढा ह्या ठिकाणी x4 dx. 30 is a constant term x square dx, remaining part 25 is a constant. What is the remaining here? It is a 1 with respect dx. आता फॉर्म्युला काय मुलांनो, जर x रेस टू n असेल तर फॉर्म्युला काय इम्प्लिमेंट करतो आपण? n+1 डिवाइड बाय n+1 ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. सो वन्स अगेन x रेस टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? 4+1 डिवाइड बाय 4+1 देन -30 to n+1 डिवाइड बाय n+1 then 25 is a constant, 1चा इंटिग्रेशन असेल x then plus c. ओके, सो फायनली आन्सर 5 डिवाइड बाय 5 30 x³ डिवाइड बाय 3 देन 25x प्लस c. हे पण आन्सर फायनली चालतं आहे किंवा ह्याला जो सिम्प्लिफाय करायचं करू शकता. म्हणजे काय 9x5 डिवाइड बाय 5 कॅन्सलेशन होतं ह्या ठिकाणी 10x³ देन प्लस 25x प्लस c. सो बोथ आन्सर आल्सो सॅटिस्फाय, दोन्ही आन्सर ह्या ठिकाणी चालेल. ओके, सो इट इज अ क्वेश्चन नंबर 4. एक खूप सोपं आहे मुलांना, फक्त ह्या ठिकाणी एक्सपान्शन करायचं आपल्याला a मायनस बीचा होल स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून. जर ब्रॅकेटचा पॉवर नसेल तर सरळ सरळ आपण इंटिग्रेशन दोघाला सेपरेट मल्टिप्लाय करता येतं, पण ह्या ठिकाणी पॉवर दिलेला आहे. सो a मायनस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला ह्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. सो क्वेश्चन नंबर 5, 1 डिवाइड बाय x मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू dx दिलेला आहे. तर मुलांना आपल्याकडे फॉर्म्युला कसे आहेत इंटिग्रेशनमध्ये? 2 फॉर्मॅटमध्ये आहेत. एक फॉर्म्युला असा असतो आपल्याकडे, जर इंटिग्रेशनमध्ये 1/x असेल तर याचा इंटिग्रेशन असेल log x, हा त्याचा इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे. आणि जर समजा x नसून जर मोठी फॅमिली असेल त्याला आपण f(x) कन्सिडर करतो. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे? log f(x) डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) ह्या फॉर्मॅटनं आपण ह्या ठिकाणी सॉल्व करतो. ओके, पण मुद्दा असा आहे की ह्या ठिकाणी सिंगल नाही आहे, 1 डिवाइड बाय सिंगल x पाहिजे किंवा एखादी टर्म अशी पाहिजे, पण वी हॅव अ इक्वेशन. मग दॅट मोमेंटला आपल्याला काय करावं लागेल? थोडं रिअरेंजमेंट्स. आता मला ह्या ठिकाणी सिंगल टर्म्स पाहिजेत, मग काय करता येईल? तर थोडंसं आपण याच्या ॲडजस्टमेंट्स करू की ह्या ठिकाणी +1 आहे तर एक्सची टर्म इथं आहे का नाही का कॅन्सलेशन करण्यासाठी. आता -1 हा +1 आहे तर ह्या ठिकाणी x आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो, एक +x आणि एक -x. ओके, बघू काय करता येईल ह्या ठिकाणी. सो इट इज युअर फॉर्म्युला सेक्शन जे की तुम्हाला आता लागणारच आहे. सो मी रिअरेंजमेंट्स करतो आहे मुलांनो. डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे? x -1. ओके, अप्पर पार्ट काय शिल्लक आहे 1. तर ह्या ठिकाणी हा +1 आहे तर मी जर मला ह्या ठिकाणी मी एक +x आणि एक -x असे एक रिअरेंजमेंट ह्या ठिकाणी आपल्याला घेता येतं विथ रिस्पेक्ट टू dx. वन्स अगेन मग काय करता येईल? आता जर तुम्ही डिनॉमिनेटर जर पाहिला तर x -1 तर ही टर्म्स कशी मायनस आहे. ओके, x सोबत x पॉझिटिव्ह पाहिजे तर ह्याला रिअरेंज करतो मुलांनो अगोदर. म्हणजे काय करता येईल? अगोदर हा +x मी अगोदर घेतला, हा -x +1 हे अशा प्रकारे रिअरेंजमेंट केलेली आहे
एक्स मायनस एक्स मी अगोदर, तर ह्या दोघांमध्ये मला 1 निगेटिव्ह पाहिजे, तर 2 ह्या टर्ममध्ये जर मायनस कॉमन काढला तर हा प्लस निगेटिव्ह होतो. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर, जर मायनस कॉमन काढलं तर मध्ये काय शिल्लक असेल एक्स मायनस 1, ह्या अशा टर्म ह्या ठिकाणी येऊ शकतो. ओके, जर मायनस कॉमन काढा तर प्लसचं काय होईल ह्या ठिकाणी मायनस. सो डिनॉमिनेटर, सो एक्स मायनस 1. आता वन्स अगेन तेच बेसिक्स थिंग्स इंडायसेसच्या. आता इथं डिनॉमिनेटरमध्ये 2 टर्म्स आहेत, एक्स आणि एक्स मायनस 1, इक्वेशन आहे ना ह्या ठिकाणी. सो दोघांचा बेस सेम आहे, तर दोघाला इंटिग्रेशन बेस सेपरेट द्या. मीन्स व्हॉट होईल एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 1, डिनॉमिनेटर सेपरेट दिला, इथं कोणता टर्म आहे मायनस साईन. नेक्स्ट डिनॉमिनेटर आहे एक्स मायनस 1, त्याला पण डिनॉमिनेटर सेपरेट द्या. ओके, मग असं सेपरेट दिल्यानंतर बघू आता ह्या ठिकाणी काय काय शिल्लक असेल. ओके, सो एक्स कॅन्सल, व्हॉट इज द रिमेनिंग पार्ट 1 डिवाइड बाय काय शिल्लक आहे आपल्याकडे एक्स मायनस 1. ओके, देन मायनस एक्स मायनस 1, एक्स मायनस ऑल्सो कॅन्सल, व्हॉट इज रिमेन 1 बाय एक्स. ओके, आणि देन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता मुलांना ह्या ठिकाणी आता आपण हे दोन्ही फॉर्म्युले ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येतं. सो ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत, दोघाला इंटिग्रेशन सेपरेट करा, एक्स मायनस 1 विथ रिस्पेक्ट डी एक्स, इंटिग्रेशन 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आफ्टर दॅट मग पुन्हा वन्स अगेन 1 बाय सिंगल एक्स आहे का, इथं 1 बाय एक्सचा इंटिग्रेशन काय येतो लॉग एक्स प्लस सी. 1 बाय एक्सचा इंटिग्रेशन लॉग एक्स येतो, पण ह्या ठिकाणी सिंगल एक्स नसून इक्वेशन आहे. मग ह्या मोमेंटला आपण कन्सिडर काय करणार आहोत एफ ऑफ एक्स. मग काय फॉर्म्युला आहे लॉग एफ ऑफ एक्स. आता तुम्ही इथं मॉडमध्ये लिहा किंवा यूज अ ब्रॅकेट आल्सो, बोथ चालतं. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ विच वन एफ ऑफ एक्स. ह्या दोन्ही फॉर्मॅटनं आपल्याला ह्या ठिकाणी घेता येतं. ओके, मग नेक्स्ट स्टेप, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर वन्स अगेन लॉग एक्स मायनस 1 ॲज इट इज नथिंग चेंज. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मुलांनो 1, मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 मायनस 0 1, डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची गरज नाही, मायनस लॉग एक्स प्लस सी. ओके, मग आफ्टर दॅट मग आता काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. इथे प्रॉपर्टी आहे लॉग एम मायनस लॉग एन. मग लॉग एम मायनस लॉग एन असेल तर क्वोशंट रूल काय सांगतो लॉग आहे तुमचा एम बाय एन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम एक्स मायनस 1 डिवाइड बाय एन काय असेल एक्स. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. सो दॅट इज युअर फायनल सोल्युशन. ओके, आता समटाईम तुम्ही ब्रॅकेट घ्या किंवा इथं मॉड घ्या असंही चालतं आहे, ब्रॅकेट किंवा मॉड दोन्ही चालतं. ह्या ठिकाणी प्रॉपर्टी कोणती वापरलात लॉग एम मायनस लॉग एन. सो आय एम रायटिंग हिअर लॉग एम मायनस लॉग एन असेल तर लॉग एम बाय एन हे प्रॉपर्टी ह्या ठिकाणी घेता येतं. ओके, चला. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ह्या ठिकाणी थोडं लिटल चेंजेस आहेत. तर एफ ऑफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. एफ डॅश ऑफ एक्स मीन्स काढलेला डेरिव्हेटिव्ह असेल तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इंटिग्रेशनमध्ये मुलांना सगळ्यात महत्त्वाचं पार्ट की ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्सला आपण इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स असं लिहिता येतं. इट इज अ रूल ऑफ इंटिग्रेशन. ओके, एफ ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. मग आता ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. सो एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. काय किंमत आहे एफ डॅश ऑफ एक्सची एक्स स्क्वेअर प्लस 5 विथ रिस्पेक्टिव्ह काय असेल डी एक्स. तर फर्स्ट ऑफ ऑल याचा आधी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेऊ आपण ह्या ठिकाणी. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आता ब्रॅकेटमध्ये किती टर्म्स आहेत 2 टर्म्स आहेत. पुढं पॉवर आहे का जर असेल तर आपण एक्सपान्शन करता येतं, पण इथं पॉवर नाही आहे. मग ह्या ठिकाणी ब्रॅकेट 2 टर्म्स आहेत, दोघाला इंटिग्रेशन सेपरेट करा. देन इंटिग्रेशन 5 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता एक्स स्क्वेअर आहे तर डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय असेल इंटिग्रेशनचा 2 नंबर आहे तर फॉर्म्युला काय एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1 ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. 5 इज अ कॉन्स्टंट, रिमेनिंग इज अ 1. सो व्हॉट विल हिअर एक्स क्यूब डिवाइड बाय 3. सो 5 ॲज इट इज आणि 1चा इंटिग्रेशन असेल एक्स प्लस सी ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येईल. मग त्यांनी आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं. ओके, इट इज द इक्वेशन ऑफ एफ ऑफ एक्स बट इट इज नॉट अ प्रॉपर वे. कारण त्यांनी गिवन डेटा काय दिला आहे एफ ऑफ 0 इक्वल टू -1 मीन्स दॅट एक्सची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे. सो एफ ऑफ 0 इज इक्वल टू -1 गिवन डेटा. ह्याचा अर्थ एफ ऑफ 0 इज इक्वल टू -1. याचा अर्थ जो 0 व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू कोणाची आहे फंक्शन ऑफ एक्स मीन्स फंक्शन ऑफ 0. तर ह्या ठिकाणी हे 0 व्हॅल्यू कोणाची आहे एक्सची. तर ह्या चला मुलांनो सो पुट एक्स इक्वल टू 0 कुठं ठेवायचं इन इक्वेशन 1मध्ये. हे इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. एफ ऑफ 0 एक्सची व्हॅल्यू काय असेल मुलांनो ह्या ठिकाणी 0. ओके, देन 0 cube divided by 3 then 5 0 plus c but we have f of 0 ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढे -1 0 by 3 0 5 into 0 0 मीन्स दॅट c ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी -1. मग आलेली c इक्वल टू -1 व्हॅल्यू प्रॉपरली इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो ह्या ठिकाणी इक्वेशन 1 बिकम्स
Okay, so f of x is equal to, so x cube divided by 3, then 5x, then plus c ची व्हॅल्यू असेल -1. सो व्हॉट इज द फायनल आन्सर इज दॅट x क्यूब बाय 3 प्लस 5x मायनस 1 हे तुमचं आलेलं इक्वेशन आहे. ओके, हे तुमची एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. फक्त एक लक्षात ठेवायचं मुलांनो, जर अशा टाईपची कंडिशन दिली असतील त्यांनी एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आणि एफ ऑफ एक्स, तर फक्त मुलांना तुम्ही एवढं लक्षात ठेवा बाबा काय ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्सला आपण इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स लिहिता येतं, बाकी सगळं कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला करता येतं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7. ओके, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 4x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस के दिलेला आहे. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे आणि त्याने 2 गिवन डेटा दिलेला आहे. तर मुलांना तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं की एफ ऑफ एक्सला आपण ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स असं लिहिता येतं. ओके, सो ह्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. सो पुट द व्हॅल्यू हिअर 4x क्यूब मायनस 3x स्क्वेअर देन 2x देन प्लस के ब्रॅकेट अँड देन विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, तर ब्रॅकेटमध्ये 4 टर्म्स आहेत आपल्याकडे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सगळ्यांना इंटिग्रेशन सेपरेट करा. इंटिग्रेशन सेपरेट करताना मुलांना कॉन्स्टंट टर्म पण बाहेर कॉमन काढा लगेच. मध्ये काय असेल x क्यूब dx मायनस 3 इज अ कॉन्स्टंट टर्म x स्क्वेअर dx. ओके, देन प्लस 2 इन dx विथ रिस्पेक्ट dx अँड देन k इज अ कॉन्स्टंट, मध्ये असेल 1 विथ रिस्पेक्ट टू dx. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. सो 4ला 4 x रेज टू नंबर आहे. फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे n+1 म्हणजे 3+1 काय असेल 4 डिवाइड बाय 4. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. यांची व्हॅल्यू 2 आहे. n+1 मीन्स 2+1 3 डिवाइड बाय 3 देन 2 x याचं पॉवर आहे 1 म्हणजे काय असेल 1+1 म्हणजे 2 डिवाइड बाय 2 देन प्लस के आणि 1चं इंटिग्रेशन आहे x प्लस c. ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. 1चं इंटिग्रेशन काय असेल x. Then 4 is a cancel, 3 also cancel, 2 also cancel. So finally f of x equal to आपल्याला इक्वेशन मिळेल x4 x क्यूब then x स्क्वेअर then kx then प्लस c. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. इट इज इक्वेशन 1. तर आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर एफ ऑफ एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला त्यांनी 2 टर्म्स दिलेत. फर्स्ट ऑफ ऑल जो दिलेला आहे एफ ऑफ 0 इक्वल टू 1, तर हे पुट करू. एफ ऑफ 0 मीन्स एफ ऑफ फंक्शन ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काय असेल आता ह्या ठिकाणी 0. So put the value is put x equal to 0 in equation 1. So I am putting here f of 0 0 fourth 0 cube then 0 square then k also 0 then c. Finally f of 0 ची value we have, what is the value is 1. put the value is here. So 0 0 0 k also 0 फक्त काय शिल्लक असेल c. मग c ची किंमत किती भेटली आपल्याला 1. put this value in equation 1. so put c is equal to 1 where in equation 1. so first of all put here f of x equal to x fourth x cube then x square then kx प्लस c ची व्हॅल्यू असेल 1. इट इज इक्वेशन 2. आता विषय असा आहे की मला ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्सची टर्म पूर्ण पाहिजे. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मग के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी वन्स अगेन आपण ह्याचा सेकंड टर्मचा वापर करू. कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली एफ ऑफ 0 इक्वल टू 1 पुट करून सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले कॉन्स्टंटची. आता हा के कॉन्स्टंट आहे, ह्याची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सेकंड टर्म काय आपल्याकडे एफ ऑफ 1 इक्वल टू 4 मीन्स दॅट एक्सची व्हॅल्यू काय असेल 1. मग पुट ही ऑल्सो पुट x इज इक्वल टू 1 वेअर इज दॅट इन इक्वेशन 2 मध्ये. सो फायनली एफ ऑफ 1 1 फोर्थ 1 क्यूब 1 स्क्वेअर द के ऑल्सो 1 आणि प्लस 1. मग फर्स्ट ऑफ ऑल एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय मुलांनो पण आपल्याकडे ह्या ठिकाणी 4. सो पुट व्हॅल्यू हिअर. सो 4 इज इक्वल टू 1चा फोर्थ 1 1चा क्यूब 1 प्लस 1चा स्क्वेअर असेल 1 k into 1 1 plus 1. so plus 1 minus 1 also cancel. 4 1 plus 1 2 plus k then 4 plus 2 minus 2. so what is the k value is a 2. okay, मग put this value in equation 2. so what will here equation 2 becomes. आता equation 2 कसं असेल ह्या ठिकाणी फायनल आन्सर f of x equal to x फोर्थ मायनस x क्यूब प्लस एक्स स्क्वेअर. के ची व्हॅल्यू आहे 2x प्लस 1. इट इज युअर फायनल आन्सर. ओके, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे सॉल्व करता येतं. इट इज व्हेरी सिम्पल वन. ओके, तर ह्या ठिकाणी लास्ट क्वेश्चन एक्सरसाइज 5.1 लास्ट शेवटचा क्वेश्चन आहे हा.
तर हे आपल्याला बिट्स आहेत त्या ठिकाणी पाहायचे आहेत, वन बाय वन बघू. सो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं मुलांना. एफ डॅश ऑफ एक्स सेम जे आता आपण क्वेश्चन नंबर 6 आणि 7 सॉल्व केला त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचं आहे. ओके, चला पाहूत आपण वन बाय वन काय करता येईल. तो फर्स्ट ऑफ ऑल ह्या ठिकाणी गिवन कंडिशन काय आपल्या इंटिग्रेशनमध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट डी एक्स, ही मी आपली मेन कंडिशन आहे. सो पुट व्हॅल्यू हिअर. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू वी हॅव नो दॅट x²/2 then kx + 1 then with respect to dx. ब्रॅकेटमध्ये 3 टर्म्स आहेत, तिघांनी डी सेपरेट करा. सोबत कॉन्स्टंट टर्म बाहेर कॉमन काढतोय मी, x² dx, k इज अ कॉन्स्टंट ऑल्सो x dx. आता 1 कॉन्स्टंट काढून फायदा नाही आहे, मध्ये फक्त 1 असे शिल्लक dx. मग पुन्हा वन्स अगेन 1/2 x² आहे, फॉर्म्युला काय n+1 मीन्स वॉट विल x³ / 3 k पॉवर असेल 1, फॉर्म्युला x⁻n चा n+1 1+1 म्हणजे 2/2 दॅन प्लस 1चं इंटिग्रेशन असेल x + c. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू इक्वेशन असेल x³ 2 3 6 मायनस what will here kx² / 2 then plus x plus c, it is equation 1. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण आणलेलं आहे. तर ह्या सगळ्या सुरुवातीला त्यांनी आपल्या 2 टर्म्स दिलेत, एफ ऑफ 0ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ 3ची व्हॅल्यू. जे फर्स्ट दिले ते पुट करा. तर एफ ऑफ फंक्शन ऑफ 0, सो फंक्शन ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असेल ह्या ठिकाणी 0. सो हिअर पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. सो पुट हिअर, सो 0³ / 6 k 0² / 2 then 0 plus c. बट एफ ऑफ 0ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. पुट हिअर 2, इट ऑल्सो 0, इट इज ऑल्सो 0 देन 0 plus c, म्हणजे फायनली c इक्वल टू आन्सर काय मिळेल आपल्याला 2. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सो पुट c equal to 2 where in equation 1. so f of x is equal to x³ / 6 kx² / 2 and then x plus c ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 अवेलेबल आहे. इट इज इक्वेशन नंबर 2. ओके डन. मग आता त्यानंतर मुलांनो काय करायचं आहे, मग सेकंड टर्म त्यांनी आपल्याला एफ ऑफ 3ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे एक्सची नवीन किंमत काय ठेवायची 3, कारण मला ह्या ठिकाणी विदाउट एनी कॉन्स्टंट व्हॅल्यूज म्हणजे के आणि 2 मला नको आहेत, सी. सो दॅट्स वाय सीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या, तर केची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. सो फंक्शन ऑफ 3 मीन्स एक्सची व्हॅल्यू काय ठेवायचं आता आपल्याला 3. सो पुट x is equal to 3 where in equation 2. so f of x ची व्हॅल्यू किती असेल 3³ / 6 k. ओके, 3² / 2 then 3 plus 2. ओके, व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत ह्या ठिकाणी. बट एफ ऑफ 3ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 5. सो पुट हिअर एफ ऑफ 3 व्हॅल्यू किती आहे 5. सो 3³ मीन्स 27/ 6. ओके, 27/ 6, 3² 9k/ 2 देन 3 + 2 5. सो कॅल्क्युलेट करू आपण ह्या ठिकाणी. सो हा +5 - 5 0 होईल. ओके, हा +5 - 5 0. सो 5 + 5 - 5. सो 27/6 minus 9k/ 2, it is a 0. सो 27/6 minus 9k/ 2 रिअरेंज करायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी. चला बघूत. सो 27/6 minus 9k/ 2 इक्वल टू 0. सो मायनस 9k/ 2 प्लस 27 काय होतो -27/6. ओके, k इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल. 27/6 2 9 डिवाइडमध्ये. सो 9 3 देन 3 2 देन 2 गेट कॅन्सल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k इज 1. सो कॅन्सलेशन कोण आन्सर काय आलं 1. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 becomes what is the equation 2. so f of x is equal to x³ / 6 then k ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 नाही. सो इट इज 1 into x² / 2 then x plus 2. so that is your final answer. आता ह्या ठिकाणी k ची व्हॅल्यू काय मुलांना 1 नाही. सो 1 into x². so that is your final answer. ओके, चलो. तर अशा प्रकारे मुलांना आपलं एक्झरसाइज 5.1 संपलेला आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट एक्झरसाइज फाइंड आउट करायचं आहे 5.2. सो 5.2मध्ये जवळपास 10 क्वेश्चन्स आहेत. ओके, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये ते आपण अरेंजमेंट्स करू. आता सेकंड जो पार्ट आहे एक्झरसाइज 5.2 हा सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व करायचा आहे. मग सबस्टिट्यूशन मेथड सॉल्व करण्यासाठी काही त्याचे रूल्स आहेत, ते रूल्स तुम्ही ते पाहून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करून ते कंटिन्यूशन करू. ओके, चलो. ओके.